श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, नवरात्रीचे 9 दिवस कसे गेले काही कळालंच नाही, कारण खूप छान, खूप सकारात्मक वातावरण निर्माण करणारे असे 9 दिवस गेले. आणि आज उजाडलेला होता तो दसऱ्याचा दिवस. तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे पिहूनी त्यांचं ऑप्शन केलं का, तर कारण 9 दिवसामध्ये एक माझं रुटीन ठरलेलं होतं की पहाटे उठायचं, देवीच्या मंदिरात आरतीसाठी जायचं, आरतीहून आल्यानंतर ह्या दोघांची टिफिन करून आपली इतर कामं उरकून दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे. आणि छानपैकी माझे 14 दुर्गा सप्तशतीचे पारायण झालेले होते. आणि हे सगळं करताना थोडीशी दगदग होतेच, कारण आपल्या दररोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं रुटीन झालं की आपल्या कामामध्ये थोडाफार बदल होतो. आणि त्यामुळं थोडंसं मला ताप आलेला होता आणि BP सुद्धा लो झालेला होता. त्यामुळं सगळं दसऱ्याच्या दिवशी मात्र पिहूनी आवरलेलं होतं, कारण असं म्हणतात की मुलगी ही सौभाग्यवानाच्याच घरी जन्मते. तर खरंच आम्ही सौभाग्यवान आहोत, कारण मुलगी लवकर हाताला येते असंही म्हणतात. कारण माझे जेव्हा अडचण असते किंवा मला काही त्रास होतो त्यावेळेस माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पिहू म्हणजे खूप मोठी नाही आहे पण बऱ्यापैकी ती उचलते. तसंच त्याच पद्धतीनं आजचंसुद्धा अहो सोनं आणायला गेलेले होते, तर तोपर्यंत तिने सगळं आवरून घेतलं, तयार झाली आणि अहोंचं छानपैकी ऑक्शन करून आपट्याच्या पानांचं सोनं देवासमोर आणून ठेवलं. तोपर्यंत मी उठत बसत का होईना नैवेद्य करून घेतला, कारण सण म्हटलं की देवाला नैवेद्य आलाच. तर मग मला जमेल त्या पद्धतीने मग मी नैवेद्य करून घेतला. आणि त्यानंतर म्हणजे मंदिराच्या तिथून पिहूने बिसी आणलेली होती, ज्याला आपण गल्ला असं म्हणतो. तर इथं दसऱ्याच्या दिवशी बिसी आणतात आणि मग ते दसऱ्याच्या दिवशी पुढच्या दसऱ्याच्या दिवशी ते फोडतात. त्या पद्धतीनं मग फूल नाही फुलाची पाकळी काहीतरी त्यात टाकायचं, म्हणून मग पिहूला आहोंनी पैसे दिले आणि तिने ते बिसीच्या ह्याच्यात टाकले, त्याचं पूजन करून घेतलं. आणि मग आम्ही तिघांनीसुद्धा महाराजांना सोनं दिलं, आई भगवतीला सोनं दिलं आणि छानपैकी देवाची आरती म्हणून घेतली. आणि आरती वगैरे म्हणून तिघांनी पण मग थोडंसं फोटो सेशन केलं. आणि मग आम्ही आई भगवतीच्या मंदिरात, म्हणजे इथे लक्ष्मीचं मंदिर आहे ज्याला ग्रामदैवत असं म्हणतात, तर त्या मंदिरात आणि महाराजांच्या केंद्रात वगैरे जाऊन आलो. या पद्धतीने आमचा दसरा साजरा झाला. तर तुमचा कसा झाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.